मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करत मराठा समाजावर अन्याय करण्याचं पाप शिरसाट आणि बावनकुळे यांनी केले असा आरोप केलाय। सरकार प्रमाणपत्र प्रक्रियेत हस्तक्षेप करत नसेल तर बावनकुळे यांनी पत्र कसं दिलं असा सवाल त्यांनी केलाय। वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याच्या निर्णयाचं समर्थन करत राज्यातील गरीब मराठा तरुणांना आंदोलनासाठी जागा द्यावी असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय। सरकार डाव टाकत असेल तर आम्हीही डाव टाकू असा इशारा जरांगे यांनी दिलाय। 28 ऑगस्ट नंतर फडणवीस आणि शिंदे यांच्या जवळचे मराठे त्यांच्यापासून दूर होतील असा दावा करत मराठा समाजाला समजून घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय। मराठे तुटले तर मोठी अडचण होईल, जनता अंगावर येण्यापेक्षा सरकारनं चूक सुधारावी असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान धनगर समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका जरांगे यांनी मांडली। नाराजी नाही काय मग आता बोत काय चाललंय तुमच्या मनात? काय आम्ही काय वडापाव खोगलतो का एकामेकाला, का चहा पितोय का कॉफी आणतोय? नाराजी नाही काय लचांड गुतीलय बावनकुळे गळ्यात, त्यांच्या गळ्यात हे येली शिरसाटणी गुतीलय सगळं, त्याला काहीच गरज नव्हती। त्यात घुमरेची सुद्धा थोडी काढी, काहीच गरज नव्हती ह्या गोष्टीची। प्रमाणपत्र रद्द करू खूप मोठा वर्ग शिंदे साहेबाला मानणार आहे मराठ्यांचा। त्यांचे इतके हाल आहेत तिथं, उगा बोलायला लावू नका मला, इतके हाल आहेत दोघांचे बी, अजितदादाचे बी त्याचे बी। आणि भाजप मधल्या मंत्र्यांचे सुद्धा मराठ्यांचे लय हाल आहेत, आमदाराचे खासदाराचे सुद्धा आहेत। माझ्याजवळ येऊन बोललेले लय हाल आहेत। जर का मराठा तुमच्यापासून बाजूला गेला ना, तुमचा बाजारच उठती येते। थोडं जरा अंधारातून समजून घ्या अजितदादा, शिंदे साहेब, थोडस समजून घ्या। हो, लय वाईट वेळेत मराठा तुटला तर हे तात्पुरता आनंद आहे। मंत्रीपद, आमदार, खासदार हे तात्पुरता आनंद आहे। समाज तुम्हाला पिढ्याना पिढ्या आनंद देणार आहे, पुन्हा पुन्हा निवडून आणू। पण तुम्ही जर मराठ्यावर अन्याय केला तर तात्पुरता आनंद आहे। तुम्हाला वाटतं सत्ता आहे, आमचं कोणी काही करू शकत नाही। एका रक्क्यात जात अशी सत्ता, ती नाही का हसीना का कुवालती इकडं अक्का, ती तिकडं रठे दिली तिला, इकडं भारतात आली ती पळून, विमानाने येऊन त्यानं वाटगेन याल ती। सोपं नाही, जनता जनता असते इथं। शेतकरी प्रचंड रोष आहे, शेतकऱ्या प्रचंड, दलित मुस्लिमात प्रचंड रोष, दिसत नसला तरी पण धनगरात प्रचंड रोष की फडणवीसांनी आपला काटा काढला। इथं आदिवासी समाजात प्रचंड रोष, इथं मायक्रो विषयित रोष, आणि आता मराठ्याच्या नरडीला हात घातलाय, आता सुट्टी नाही। मध्यरात्रीनंतर फडणवीसांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले। सुधीर मुनगंटीवार सुद्धा नागपूरवरून थेट वर्षा बंगल्यावर पोहोचले। काय नक्की बैठकीचा मजकूर पुढे आला नाही, पण मध्यरात्री बैठकांचं सत्र आता वर्षा बंगल्यावर सुरू झाले। मी पुन्हा तेच सांगतो की तुमच्या चूक सुधारा, आणि चांगली गोष्ट आहे। मला काय राजकारण करायचं नाही, मी तुमच्यावर जळत पण नाही कोणावरती। तुम्ही जर मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याविषयी रात्री 12-12 वाजेपर्यंत जागून जर निर्णय घेणार असताल तर आमच्याकडून सन्मानच होणार। चूक सुधारा, पण मराठा समाजाच्या मागण्याची अंमलबजावणी करून गरिबाच्या लेकराचं कल्याण करण्यासाठीच ती बैठक असावं। नसता तुम्ही आंदोलनाच्या काळात असंही करताल, त्याच्यासाठी बैठक झालेली नसावी की आलेल्या आंतरवलीत मराठ्यांच्या पोरावरती हल्ला करा, पोलिसांनी मराठ्यांना फोडून काढा। ही मात्र चूक पुन्हा करू नका, एकदा झालेली तुमच्याकडून। 4 दिवसापूर्वी जसे आपल्याला फोन येत होते तसे काही परत संपर्क एकनाथ शिंदे किंवा फडणवीस यांच्याकडून, त्यांच्या वयसडीकडून वगैरे झालाय आपल्याला? नाही, आज 2 दिवसात मी फोनकडे म्हणजे पोरांकडे गेलोच नाही, कारण गर्दीची एवढी होती। फोन आले असतील तर आज फ्री झालोय मी, आज विचारी नसता मीडियाला जेवढे फोन आले सांगून टाकले, कारण लपून ठेवायचं नसतं। फक्त जर तुमची मध्यरात्री मुख्यमंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, शिंदे साहेबाची, फडणवीस साहेबाची जर बैठक झाली असेल तर तुम्ही मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी मराठा समाजाला न्याय द्यावा, मराठा समाजाचं कल्याण करावं, ह्योच मराठा समाज तुम्हाला सांभाळणार आहे। पण वेगळे डाव जर काही रचत असाल, तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाका, मराठे तुम्हाला ऐकणार नाहीयेत। हर घर तिरंगा अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणं आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा डौलानं फडकवणं हा या अभियानाचा उद्देश आहे। खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅलीला सुरुवात झाली। भर पावसातही नागरिक, शालेय विद्यार्थी आणि सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला।
हातात तिरंगा घेत देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख भागातून मार्गक्रमण केलं। देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण खेड शहर दुमदुमून गेलं। रॅली पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर तिची सांगता करण्यात आली। यावेळी खेड भाजपच्या वतीनं रॅलीतील सहभागी नागरिकांना जिलेबी वाटून आनंद साजरा करण्यात आला। वीज दरवाढ आणि स्मार्ट मीटरच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत। धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटरची होळी करत आणि सरकार विरोधी फलक हातात घेत महावितरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला। मोर्चा महावितरण कार्यालयात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना गेटवरच अडवलं। त्यामुळे कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयासमोर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केलं। राज्य सरकार एकीकडे शेतकऱ्यांना वीज बिल माफीचं आश्वासन देते आणि दुसरीकडे स्मार्ट मीटर आणून त्यांच्या घरावर दरोडा टाकण्याचं काम करते, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय। त्यातच सरकारनं वीज दरवाढही केली आहे। स्मार्ट मीटर रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला पोलिसांनी अडवण्याची भूमिका घेतल्यानं काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय। काय सांगाल, काय आंदोलन केले, काय मागणी? आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं पूर्ण जिल्हाभरामधून सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आणि सर्व महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। या महावितरण कार्यालयासमोर स्मार्ट मीटरच्या विरोधात या ठिकाणी आम्ही हा मोर्चा आणलेला आहे। स्मार्ट मीटर हे सर्वसामान्य जनतेसाठी एक जाचक अटी जसं आपण एखाद्या लादतो त्याप्रमाणे हे स्मार्ट मीटर त्यांच्यावर लादलं गेलं आहे। आणि आताच आपण ऐकलं आहे, सर्वसामान्य लोकांच्या सुद्धा ज्या भावना आहेत किंवा त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आम्ही त्यांचे प्रश्न या ठिकाणी मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। दुपटीनं वीज बिल येणं आणि प्रत्येक महिन्याला ते वीज बिल त्याच तारखेमध्ये पे केलं तर पुढे लाईट चालू राहणार, नाही तर लाईट डिस्कनेक्ट होणार। या प्रकारे जर शेतकरी वर्गाला, सर्वसामान्य कष्टकरी वर्गाला जर अशा प्रकारचे मीटर देण्यात आले तर त्यांनी जगायचं कसं? त्यांचं जीवन या स्मार्ट मीटरच्या काट्यावरती चालणार आहे का, हे आम्हाला सरकारला विचारायचं आहे। कारण काटा बंद झाला की त्यांचं जीवन अंधकारमय होणार आहे। त्यासाठी या जाचक स्मार्ट मीटरला रद्द करून पहिलं जे मीटर आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून ते सुरळीतपणे ठेवण्यात यावं, शेतकरी वर्गाला समजून घेण्यात यावं। प्रत्येकाचीच कॅपॅसिटी नसते की त्याच दिलेल्या तारखेमध्ये वीज बिल त्यांच्याकडून भरणा करण्यात येईल। कारण आपण शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आज आहेत, शेतीमालाला भाव नाही, त्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करत प्रत्येक समस्येला तोंड देत आज सर्व समाज या सगळ्या गोष्टीला तोंड देत उभा आहे। आणि त्याच्यामध्ये परत हे स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या डोक्यावर एक टांगत्या तलवारीसारखं बसवलेलं आहे। तर हे बंद करण्यात यावं अशी आमची या पक्षाच्या वतीनं सर्वसामान्य लोकांची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उभे आहोत। सगळ्यात महत्त्वाचं काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमची अनेक आंदोलन नंतर त्याच्यामध्ये E20 पेट्रोल डिझेलचा विषय आला। 20% जास्त त्यामध्ये इथेनॉल वापरलं, लोकांच्या गाड्या मशिनरी बंद पडत आहेत, त्याचाही आम्ही निषेध नोंदवला। इथं नोटबंदीपासून ते गॅस सिलेंडर महाग, पेट्रोल डिझेल महाग, त्याच्यापासून ते विद्यार्थ्यांच्या लाठीकाठीच्या हल्ल्यापर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे। आज सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विषय आहे तो स्मार्ट मीटरचा विषय आहे। मागच्या मीटरला सरकारनं हजारो कोटी रुपये खर्च देत, ते नवीन मीटर आहेत आणि गरज नसताना अदानीच्या घशात घालण्यासाठी MSEB ऑफिस आणि कार्यालय आणि गोरगरिबांचे जे मीटर बसलेले आहेत त्याचा पैसा डायरेक्ट अदानीला आहे, त्यांचा फायदा करून देण्यासाठी अदानीचे कार्यकर्ते असलेले देवेंद्र फडणवीस साहेब, पुन्हा आपले मोदी साहेब हे जे आहेत ते त्यांचं काम करतायत। अदानीचं शक्तीपीठ मार्ग राज्यातून चाललाय, या जिल्ह्यातून चाललाय, अदानीचा कोळसा वाहण्यासाठी चाललाय, त्याचाही आम्ही निषेध नोंदवला। पण हा स्मार्ट मीटर गोरगरिबांच्या मुळावर उठलेला आहे। कारण की ज्या गोरगरिबांकडे पैसेच नाहीत, मध्यमवर्गीय आणि अल्प पैसे असलेला शेतकरी फार नागरिक खूप आहे या राज्यामध्ये, त्यांनी जायचं कुठं? त्याचा बॅलन्स संपला, प्रीपेड मीटर आहेत, ते बॅलन्स संपला की लाईट जाते आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे पैसे येतात त्यावेळेस ते रिचार्ज करणार। आज काय मागणी केली, मग आज त्यांनी काय प्रतिसाद दिला? आज आम्ही सांगितलं की जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निवेदनात सांगितलं की आजपासून या जिल्ह्यामध्ये आम्ही स्मार्ट मीटर बसवू देणार नाही। प्रशासन जबाबदारी झटकतंय, आम्ही म्हणलं तुमच्या वरिष्ठांना कळवा, आजपासून मीटर सक्ती केली जाणार नाही। सक्तीने मीटर बसवलेले आहेत, दुप्पट तिप्पट लाईट बिल येत आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हे आंदोलन बसवलं तर मीटर बसवलं तर परत आम्ही आता यापुढे मीटर फोडायचं आंदोलन सुरू करतो। आम्ही जाहीर करतो, कारण की हा गोरगरिबांच्या खिशाला कात्रीचा विषय आहे, त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उठलेलो आहे।